नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. विद्या संपन्नता ब्रीद वाक्याप्रमाणे विद्या संपादन करीत संपन्नता मिळवा, भारताचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांचे प्रतिपादन. सोलापूर विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान. शहरात लोकमान्य टिळकांसह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. महापालिकेसह विविध पक्ष संघटनांचा उपक्रम. महापालिका तिजोरीत 1.5 महिन्यात 50 कोटी मिळकत कर झाले जमा. रोज सुमारे 1 कोटीची होते वसुली. शहरवासियांना सोयी सुविधा देण्याची होती मागणी. आणि शासनाने धाडलेले अधिकारी सोलापूर महापालिकेत कधी होणार रुजू? नगर विकास विभागाचे होते सोलापूर महापालिकेकडे दुर्लक्ष. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विद्या या संपन्नता हे ब्रीद वाक्य अतिशय सुंदर असून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी चांगली विद्या संपादन करीत संपन्नता प्राप्त करणे हीच खरी भूषणास्पद गोष्ट असल्याचे स्पष्ट मत भारताचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांनी व्यक्त केले. हुतात्मा स्मृती मंदिर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मान स्वीकारल्यानंतर लळित हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत हे होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, सौ अमिता लळित, सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लळित म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्याचा प्रसंग खूप भावनिक आहे. माझ्या आईवडिलांचा जन्म सोलापुरात झाला, त्यांचे शिक्षण इथेच झाले. आईवडिलांची सोलापूरच्या मातीशी नाळ आहे. माझाही जन्म इथेच झाला. पुढे वडिलांच्या नोकरीनिमित्त मुंबईला गेलो. 7वी उत्तीर्ण झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत सोलापूरला आल्यानंतर वडिलांनी हरिभाई देवकरण प्रशाला व परिसर दाखवला. येथे शाळा शिकतो का विचारल्यानंतर पटकन होकारार्थी उत्तर दिले. 8वी 9वीचे शिक्षण हरिभाई देवकरणमध्ये झाल्यानंतर माझी जन्मभूमी बरोबरच कर्मभूमीही सोलापूर राहिली. सायकलवर फिरतानाच्या येथील खूप आठवणी आहेत. रूपा भवानी माता मंदिर, होडगी नाका, काळजापूर मारुती, सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी जाणे असायचे. येथील 2 वर्षांच्या कालावधीत आजोबांनी अतिशय उच्च संस्कार केले. येथे अनेक मित्र भेटले, त्यांच्याशी आजही चांगले संबंध आहेत. त्यावेळी आपल्या माणसांनी कौतुक करणे, मानाचा पुरस्कार देणे यापेक्षा आनंद दुसरा कोणता नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे असलेला सोलापूर विद्यापीठाने मायेचा हात पाठीवर ठेवला हे माझे परम भाग्य समजतो, असे गौरवोद्गार उदय लळित यांनी यावेळी काढले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कुलकर्णी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अल्पावधीतच चांगली प्रगती साधल्याचे कौतुक करत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल प्रशंसा केली. शिक्षण क्षेत्रात प्रगतीचा आलेख पाहताना गुणवत्ता, उत्कृष्टता, पारदर्शी, निष्पक्षपातीपणा अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. याचबरोबर सामाजिक घटकांना सोबत घेऊन जाणे व समृद्धतेचे शिक्षण देणे हे विद्यापीठाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आव्हाने येतात त्यांना चांगल्या प्रकारे तोंड देऊन विद्यापीठाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे मतही डॉक्टर कुलकर्णी यांनी व्यक्त केले. प्रभारी कुलगुरू डॉक्टर कामत म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे केवळ एका जिल्ह्यासाठी झालेले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करत एक रोल मॉडेल विद्यापीठ ठरत आहे. आज या विद्यापीठास 19 वर्षे पूर्ण झाली. 20व्या वर्षात विद्यापीठ पदार्पण करत असताना विविध जबाबदारी विद्यापीठांसमोर आहेत. विद्यापीठाची नूतन इमारत पूर्णत्वास येत आहे. खेलो इंडिया अंतर्गत मल्टीपर्पज हॉल निर्माण होत आहे. पारदर्शी व लोकाभिमुख प्रशासन चालवून विद्यार्थी हित जपण्यासाठी विद्यापीठाने सामाजिक करार असो अथवा विविध योजना असो त्या करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असल्याचे डॉक्टर कामत यांनी सांगितले. प्रारंभी विद्यापीठाचा आढावा कुलगुरू डॉक्टर गौतम कांबळे यांनी सादर केला.
प्रास्ताविक व स्वागत कुलसचिव योगिनी घारे यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे आणि प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केले. आभार डॉक्टर केदारनाथ कळवणे यांनी मानले. वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी सकाळी 8 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात प्रभारी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. काय करू शकलो आणि तसंच करता करता जेव्हा आपण पुढे येतो, माझ्या मनातही कधी आलं नव्हतं की ज्या सोलापूरमध्ये मी शिकलो तिकडचं विद्यापीठ हे मला असा गौरव करेल किंवा मला हे असा गौरव प्रदान करेल. आणि ते म्हणूनच म्हणजे मागे वळून बघताना कित्येक वेळेला वाटतं की आपण खरंच इथपर्यंत आलो काय. आपल्या वाटचालीमध्ये आपण बरंच काही शिकत असतो, बरंच काही करत असतो, कित्येक वेळेला चुका करत असतो. त्या चुकांमधून शिकत पुढे जात असतो. शेवटी त्या केलेल्या चुका ह्या नगण्य होत जातात आणि तुम्ही किती पुढे गेला, कसे गेला आणि काय करू शकला हाच फक्त एक शेवटी एक सम टोटल त्याची ती तेवढीच फक्त लक्षात राहते. आणि त्या सम टोटल मध्ये आपण जेव्हा वरती पोहोचतो, त्या शिखरावरती जातो, तेव्हा कुठेतरी मनामध्ये असतं की बाबा मी जे काही करू शकलो त्याचं थोडंफार कौतुक आपल्याच माणसाने करावं. बाहेर केलेल्या कौतुकापेक्षा, बाहेर मिळालेले शेतुरे किंवा मानचिन्हापेक्षा घरच्या माणसाने पाठीवर फिरवलेला हात, त्यातली मायेची भूक तुम्हाला सदैव जाणवते. आणि तसाच थोडाफार हा प्रकार आज आहे की मी बरंच काही मिळवलं, परंतु आज एक मानाचं चिन्ह म्हणून म्हणालात तुम्ही, तर तो आज हा सोलापूर विद्यापीठाने केलेला. सोलापूर महापालिका मिळकत कर संकलन विभागामार्फत मिळकत कराची 1.5 महिन्यात सुमारे 50 कोटी रुपये वसुली झाली आहे. साधारणतः रोज 1 कोटी रुपये महापालिका तिजोरीत जमा होत आहेत. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनपूर्वक सोलापूर शहर व हद्दवाढ भागातील सर्व मिळकत करदारांना सन 2023-24 या आर्थिक वर्षाची मिळकत कराची बिले देण्याची कार्यवाही सध्या चालू आहे. तसेच बिल मिळाल्यानंतर मिळकत कर भरण्यासाठी मिळकतदाराकडून प्रतिसाद मिळत आहे. रोज साधारणतः 1 कोटी रुपये मिळकत कर वसुली होत आहे. या 1.5 महिन्यात 50 कोटी रुपये मिळकत कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. मिळकतदारांनी मुदतीत कर भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका मिळकत कर विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी केले आहे. मिळकतदारांनी कराची बिले प्राप्त न झाल्यास महानगरपालिकेकडील मालमत्ता कर विभागाकडे संपर्क साधून अथवा मनपा संकेतस्थळ www.solapurcorporation.gov.in वर जाऊन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट या पर्यायाखाली दिलेली लिंक उघडून आपल्या मिळकतीचा मिळकत क्रमांक समाविष्ट करून ऑनलाईन मिळकत कर भरण्याची प्रक्रिया करावी अथवा ऑनलाईन मिळकत कर भरण्याकरता https://smcct.solapurcorporation.org/online.aspx या लिंकचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने थोर नेते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथील त्यांच्या पुतळ्यास आणि काउन्सिल हॉल येथील आयुक्तांच्या कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर भारताचे थोर नेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्तांच्या कार्यालयात कैलासवासी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते
हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, विभागीय अधिकारी प्रकाश दिवाणजी, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, विभागीय अधिकारी जगदाने, सुरेश पाटोळे, रमेश बोराडे, रसूल पठाण, श्रीकांत झेडे, राजू क्षीरसागर, युवराज पवार, शिवाजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक चौक येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास कामगार कल्याण संपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी जनसंपर्क अधिकारी श्री गणेश बिराजदार, संपदा जोशी, रोहिणी तडवळकर, यल्लप्पा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक चौकातील त्यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भैया चौक येथील त्यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रदेश सचिव प्राध्यापक नरसिंह आसादे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी नगरसेवक विनोद भोसले, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अंबादास बाबा करगुळे, ब्लॉक अध्यक्ष बाबूराव म्हेत्रे, प्रवक्ते नागनाथ कदम, वसिष्ठ सोनकांबळे, राजन कामत, सुरेश पाटोळे, महेश लोंढे, माजी नगरसेविका भारती इप्पलपल्ली, करीमुनिस्सा बागवान, माजी नगरसेवक NK नानक क्षीरसागर, लखन गायकवाड, गोविंद कांबळे, पशुपती माशाळ, दिनेश म्हेत्रे, सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते। सोलापूर महापालिकेत पदोन्नती आणि बदलीद्वारे शासनाने धाडलेले अधिकारी कधी रुजू होणार असा प्रश्न आता महापालिकेत उपस्थित होत आहे। सोलापूर शासनाने सोलापूर महापालिकेत पदोन्नती आणि बदलीद्वारे धाडलेले अधिकारी कधी रुजू होणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। आधीच विविध महत्त्वाची पदे रिक्त असताना आहे त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तर दुसरीकडे शासनाने धाडलेले अधिकारी मात्र रुजू होण्यास विलंब होत आहे। याकडे नगरविकास विभागाचे दुर्लक्ष होत आहे। सोलापूर शहराची स्मार्ट सिटी म्हणून ओळख होऊ पाहत आहे। सुमारे 13 ते 14 लाख लोकसंख्येचा कारभार पाहणाऱ्या सोलापूर महापालिकेचे कामकाज तोकड्या कर्मचारी संख्येवर सुरू आहे। सोलापूर महापालिकेतील शासन प्रतिनियुक्तीचे अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्तासह विविध 7 पदे रिक्त आहेत, तर स्थानिक आस्थापनेतील 6 सहाय्यक आयुक्त पदे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत। यामुळे प्रशासकीय कामकाजात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। नगरविकास विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी गांभीर्याने पाठपुरावा करण्याची गरज वर्तवली जात आहे। सोलापूर महापालिकेत शासन मंजूर आकृतीबंधानुसार 1 आयुक्त, 2 अतिरिक्त आयुक्त, 2 उपायुक्त, 6 सहाय्यक आयुक्त, 1 सार्वजनिक आरोग्य अभियंता, 1 मुख्य लेखापाल, मुख्य लेखापरीक्षक यासह विविध पदे शासन प्रतिनियुक्तीने भरली जातात। मात्र यापैकी तब्बल विविध 7 पदे रिक्त आहेत। सध्या महापालिकेत 1 आयुक्त शीतल तेली उगले, 1 अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, 2 उपायुक्त मच्छिंद्र घोलप आणि विद्यापोळ, मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी, नगररचना सहाय्यक संचालक संभाजी कांबळे हे शासन नियुक्त अधिकारी कार्यरत आहेत। दरम्यान सोलापूर महापालिकेत 1 अतिरिक्त आयुक्त, 6 पैकी 6 सहाय्यक आयुक्त, सार्वजनिक आरोग्य अभियंता, मुख्य लेखापाल ही शासन प्रतिनियुक्तीने भरावयाची पदे रिक्त आहेत। सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांची बदली झाली असली तरी त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नाही। तसेच दुसऱ्या सहाय्यक आयुक्त भगत यांचीही पदोन्नतीने बदली झाली आहे। यामुळे सहाय्यक आयुक्त ही पदे रिक्तच आहेत। सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी 21 जून 2023 रोजी कार्यमुक्त केले। त्यानंतर ती जागा रिक्त होती। अखेर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल बाजीराव मोरे यांची पदोन्नतीने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली। मात्र 15 दिवस होत आले तरीही अद्याप ते सोलापूर महापालिकेत रुजू झाले नाहीत। सोलापूर महापालिकेला आणखी एक नवा उपायुक्त लाभला आहे। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त आशिष लोकरे यांची महापालिकेत उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली। कर संकलन विभागात प्रथमच या पदावर शासनाकडून अधिकारी पाठवला आहे, तेही अद्याप आपल्या पदावर रुजू झाले नाहीत।
दरम्यान सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांची पदोन्नतीने नागपूर महानगरपालिकेत बदली झाली. पदोन्नत अधिकाऱ्यांनी पदोन्नतीच्या पदावर रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासनाकडे सादर करावा असेही या आदेशात म्हटले असतानाही अतिरिक्त आयुक्त आणि नवे उपायुक्त हे दोन्ही अधिकारी अद्यापही महापालिकेत रुजू नाहीत. याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे. सोलापूर महापालिकेत अधिकारी रुजू व्हायला का धजावत नाहीत असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मुदतीत मिळकत कर भरल्यास चालू आर्थिक वर्षाच्या कराच्या बिलावर 5% तर ऑनलाईन भरल्यास जादा 1% सूट देण्यात येणार असल्याने सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. मिळकत बिलातील थकबाकीसह संपूर्ण कराची रक्कम बिल मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत भरावी. मुदतीत बिल भरल्यास चालू आर्थिक वर्षाच्या कराच्या बिलावर 5% व ऑनलाईन भरल्यास जादा 1% सूट देण्यात येईल. तसेच बिल मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत बिल न भरल्यास तदनंतर पहिल्या 6 माहीच्या बिलावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची प्रकरण 8 नियम 49 अन्वये दरमहा 2% शास्ती लागू होणार आहे. ऑनलाईन मिळकत कर भरण्याची व थकबाकी नसल्याचा दाखला मिळण्याची सुविधा मनपा संकेतस्थळावर व https://smcct.solarcorporation.org/online.aspx या लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाईन मिळकत कर भरणाऱ्या मिळकतदारांना 6% चालू आर्थिक वर्षातील मिळकत करावर सूट मिळणार असल्याने काउंटरवरील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन सुविधेचा व सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. महापालिकेच्या वतीने 7 रस्ता हुतात्मा बाग सावरकर मैदान परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. 4 चाकी 6 गाड्या या कारवाईत जप्त करण्यात आल्या. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाच्या वतीने सोलापूर शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच आहे. 7 रस्ता हुतात्मा बाग सावरकर मैदान परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले. 4 चाकी 6 गाड्या या कारवाईत जप्त करण्यात आल्या. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे व फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम नियोजनपूर्वक सुरू आहे. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून ही कारवाई विविध ठिकाणी करण्यात येत आहे. या कारवाईचे जनसामान्यांमधून स्वागत होत आहे. दरम्यान सकाळी 7 रस्ता येथे पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली. गजबजलेल्या 7 रस्ता परिसरातील 4 चाकी 3 गाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच एक आईस्क्रीम गाडीही जप्त केली. यानंतर हुतात्मा बागेसमोरील पे अँड पार्कची मुदत संपली आहे, त्यामुळे या ठिकाणी लावण्यात आलेला बोर्ड काढून टाकण्यात आला. सावरकर मैदान येथे भजीची एक गाडी व शहाळ विक्रीची एक गाडीही महापालिका पथकाने जप्त केली आहे. सोलापूर शहरात रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल असे, त्याचबरोबर फुटपाथवर अतिक्रमण करून कोणीही व्यवसाय थाटू नये. नियमानुसार आपापल्या जागेतच आपला व्यवसाय करावा. अतिक्रमण आढळून आल्यास महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने जप्ती किंवा फौजदारी कारवाई करण्यात येईल. तेव्हा नियम पाळा व कारवाई टाळा असे आवाहन महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा ते रानमसले रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारक तारेवरची कसरत करत आहेत. पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वडाळा ते रानमसले लांबोटी हा रस्ता तुळजापूर ते मोहोळ बायपास आहे. या रस्त्यावर लहान मोठ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. वडाळा ते रानमसले रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या कडेला काटेरी झाडे असल्याने निम्मा रस्ता व्यापला आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे. वडाळा ते रानमसले रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर सोलापूर या विभागाकडे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या वर्षी वडाळा ते मोरवंची उत्तर तालुका हद्द हा 9 किलोमीटरचा रस्ता वार्षिक देखभाल दुरुस्ती अंतर्गत 10 लाख रुपये मंजूर केले. त्यानुसार वडाळा ते रानमसले मोरवंची रस्ता दुरुस्ती कामाची निविदा मंजूर संस्थेला देण्यात आली होती. संस्थेने संबंधित काम करून घेणे आवश्यक असताना तसे झाले नसल्याचे दिसत आहे. वडाळा ते रानमसले मोरवंची रस्त्यात खड्डे आहे तसेच आहेत. रस्ता देखभाल दुरुस्ती अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवणे क्रमप्राप्त होते, ते झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वडाळा ते रानमसले रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत व रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारकांसह वडाळा रानमसले गावच्या ग्रामस्थांनी केली आहे. आता बोला. मी वल्लभराजे ढवण इथला शेतकरी आहे. तर रानमसले वडाळा हा रोड आहे का, हा 3 महिन्याखाली काम झालेले होते, पण लगेच खड्डे पाडायला चालू झाले. खड्डे चालू झाले
अपघात पण होत आहेत खूप, आणि झाडंही काढले नाहीत आजूबाजू. त्या झाडामुळे रस्ता इकडे दाबलेला गेला. खड्डे संबंधित इंजिनियरने कंत्राटदाराने व्यवस्थित त्याची दखल घ्यावी. समता सैनिक दलाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त समता सैनिक दल शहर सोलापूर, शाक्य संघ सोलापूर यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर मानवंदना देण्यात आली. सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने, समता सैनिक दलाचे GOC समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके, केरू जाधव, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष सिद्धांत देढे, रसूल पठाण यांच्या हस्ते अण्णाभाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे सचिव अनिल जगझाप, वसिष्ठ सोनकांबळे, चंद्रकांत कोळेकर, शांतिकुमार कांबळे, रत्नदीप कांबळे, बोधीप्रकाश गायकवाड, विनोद जाधव, यशपाल आखाडे, एकोराम चौगुले, शिवानंद चौगुले, विठ्ठल थोरे, दाऊद अत्तार, सुमित्रा जाधव, सुचित्रा थोरे, प्रक्षाळे, कृपा जाधव, भौरम्मा वाघमारे आदी पदाधिकारी व सैनिक उपस्थित होते. शाक्य संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष अंगद मुके, अशोक दिलपाक, शांताराम वाघमारे, शेखर वाघमारे, कैलास गायकवाड, व्यंकटेश सोनवणे, अण्णा हजारे, सुनील होवाळ, कोरे, कांबळे यांच्यासह पदाधिकारी सभासद उपस्थित होते. सोलापूर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले आणि माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सोलापूर शहर राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष प्रकाश संगप्पा वाले व माजी आमदार प्रकाश बाळकृष्ण येलगुलवार, निवडणूक प्रतिनिधी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोलापूर यांच्यावर 2019 मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत 3 एप्रिल 2019 रोजी रविवार पेठ येथील महापालिकेच्या झोन क्रमांक 2च्या कार्यालयासमोर मोकळ्या मैदानात विनापरवाना सभा घेऊन आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन व सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी काढलेला जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून जेलरोड पोलीस ठाण्यात भरारी पथक क्रमांक 2चे प्रमुख पुरुषोत्तम सुदाम हरिसंगम यांनी 4 एप्रिल 2019 रोजी प्रकाश संगप्पा वाले व प्रकाश बाळकृष्ण येलगुलवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर सदर गुन्ह्याचा सविस्तर तपास करून जेलरोड पोलीस ठाण्याने त्याचे दोषारोपपत्रही सोलापूर येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले. सदरच्या दोषारोप रद्दबातल करण्याकरता प्रकाश संगप्पा वाले व प्रकाश बाळकृष्ण येलगुलवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट अन्विल कालेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली. सदर याचिकेच्या सुनावणीवेळी ॲडव्होकेट अन्विल कालेकर यांनी वाले व येलगुलवार यांची बाजू मांडत वाले व येलगुलवार यांच्या विरोधातले दोषारोपपत्र मूळतः बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला. याचिकाकर्ते व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती RN लड्डा या खंडपीठाने याचिकाकर्ते यांचा युक्तिवाद प्रथमदर्शनी ग्राह्य धरून मूळ फिर्यादी पुरुषोत्तम सुदाम हरिसंगम यांना नोटीस बजावण्याचे व सोलापूर येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात वाले व येलगुलवार यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यास स्थगिती देण्याचे आदेश केले. याचिकेची पुढील सुनावणी 15/9/2023 रोजी होणार आहे. सदर याचिकेत सरकारतर्फे ॲडव्होकेट SD शिंदे तर याचिकाकर्ते प्रकाश संगप्पा वाले व प्रकाश बाळकृष्ण येलगुलवार यांच्यातर्फे ॲडव्होकेट अन्विल कालेकर यांनी काम पाहिले. करमाळ्यासह जिल्ह्यातील बहुतांश कारखानदारांकडून 14 दिवसात FRP बिल देण्याचा नियम धाब्यावर बसवला आहे. याबाबत अतुल खुपसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. करमाळ्यासह जिल्ह्यातील बहुतांश कारखानदारांकडून 14 दिवसात FRP बिल देण्याचा नियम डावलला आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत प्रादेशिक सहसंचालक यांना कारवाई करण्याबाबत आदेश करावेत, असे निवेदन जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे, कारखानदारांनी गेल्या 6 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे हप्ते थकवले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांची आर्थिक परिस्थिती कोलमडून गेली आहे. वास्तविक साखर नियंत्रण आदेश 1966च्या कलम 3 नुसार कारखान्यात ऊस पोहोचवल्यापासून 14 दिवसांच्या कालावधीत ऊसाची संपूर्ण रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र दरवर्षी ऊस हंगामात या कायद्याला हरताळ फासला जातो. कायद्याने कारखान्यांनी व्याजासह पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र व्याजही नाही आणि संपूर्ण रक्कमही नाही, अशी अधिकतर कारखान्यांची परिस्थिती आहे.
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात जवळपास 1,000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. यामध्ये जवळपास 750 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिली आहे. याचा व्याजाचा बोजा शेतकऱ्यांच्या माथी बसणार आहे. चालू गळीत हंगामात जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांचे हक्काचे 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वापरली आहे. त्यातील 1 रुपयाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांमधील विविध प्रश्नांबाबत प्रादेशिक सहसंचालक कामकाज पाहते, नियम सांगते, मात्र उघडपणे शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना प्रादेशिक सहसंचालक कार्यालय काय करते, असा प्रश्न अतुल खुपसे पाटील यांनी उपस्थित केला. कारखान्याकडील थकीत रक्कम, व्याज याचा हिशोब लावून हे सर्व पैसे त्वरित शेतकऱ्यांना अदा करावेत. नियमभंग केल्याबद्दल कारखान्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा ऊस उत्पादकांसह जनशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कार्यालयीन वेळेत अधिकारी कर्मचाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय इतरत्र फिरू नये, असे परिपत्रक सीओ आव्हाळे यांनी काढले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मनीषा आव्हाळे या जिल्हा परिषद प्रशासनाला एक वेगळी शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषद लोकाभिमुख व्हावी, जनतेची कामे वेळेत व्हावीत, विकास कामांना गती मिळावी, यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त पालनाच्या नियम व सूचना आखून दिल्या आहेत. या सूचनांचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी पालन न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाची प्रतिमा मलिन होईल अशी कामे न करता जिल्हा परिषद प्रशासन गतिमान कसे होईल, यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामे करावीत. अशा सूचनांचे परिपत्रकच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी काढले. त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना एकूण 8 सूचना आखून दिल्या आहेत. अधिकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहावे, ओळखपत्र धारण करणे आवश्यक असणार आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालयीन वेळेत इतरत्र फिरू नये. कार्यालय सोडताना नोंदवहीत नोंद केल्याशिवाय कार्यालय सोडू नये. कामात कुचराई करणाऱ्यांवर वेळीच प्रशासकीय कार्यवाही करावी, अशा सूचना काढल्या आहेत. आणि जेवढी प्राईम लोकेशन होती गेला पहिल्यांदा होते ना, त्यामुळे मला माहिती नव्हतं तर झडपीसाठी एक चांगलं उत्पादनाचं साधन आहे मला वाटतं आपल्याला. तर तो दृष्टिकोनी बघितला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी पण खूप सोयीस्कर खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये त्यांना वेगळे चांगल्या सुविधा दिल्या तर त्यांच्यासाठी चांगली सोय पण होऊन जाईल आणि झडपीसाठी पण चांगला तो एक सोर्स होऊन जाईल मला वाटतं. आता बघितलेलं आहे मी कुठे डेप्युटी इंजिनियर आणि बांधकाम विभागाने सांगितले की स्वच्छता करून घेणं, त्याचं ऑडिट करणं, स्ट्रक्चरल ऑडिट, आणि त्याच्यामध्ये काय दुरुस्ती लागते, काय सुविधा देऊ शकतो, त्या पद्धतीचा एक स्टडी करून माझ्याकडे मांडण्यात येईल. बरोबर आहे, पण जोपर्यंत आपण ते व्यवस्थित करत नाही त्याला आपण काम केलं आणि मुलांना घेतलं की मग ती परिस्थिती परत ढासळेल आणि मग तो एक विजिलन्स तितक्या लवकर आपण करू. आता एकदा ऑडिट आला ना 8 दिवसामध्ये, लवकरपर्यंत येईल कदाचित, आणि तोपर्यंत आला तर आपल्या एकंदरीत आपल्याला परिस्थिती कळेल आणि लवकरात होऊ शकत ते एका महिन्यात आपण ते करू शकतो आणि नसेल होत तर मग असं. बुधले गल्ली बाळीवेस परिसरातील निर्मला बाबूराव विभूते वय 67 यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे 2 मुली, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी 10 वाजता रूपाभवानी मंदिर रस्त्यावरील रुद्रभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक रामेश्वर विभूते, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश समन्वयिका वैशाली गुंड, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील प्राध्यापिका शेफाली विभूते यांच्या त्या मातोश्री होत्या. मुदखेड शहरातील लुंबिनी नगर येथे दिनांक 30 जुलै रोजी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा शहर व तालुकास्तरीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुदखेड शहरातील लुंबिनी नगर येथे 30 जुलै रोजी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा शहर व तालुकास्तरीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमाता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प, धूप व दीपपूजा करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शहर व तालुकास्तरीय चिंतन शिबिरात उपस्थित सर्वांना
चिंतन शिबिराचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच नोंदणी सभासद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बौद्ध उपासक, उपासिका, बालक, बालिका व समता सैनिक दल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागोराव लोखंडे यांनी केले. आजपासून मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट पासून दिनांक 7 ऑगस्ट पर्यंत अक्कलकोट तालुक्यात महसूल सप्ताहांचे आयोजन केले असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसाट यांनी दिली आहे. मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट पासून 7 ऑगस्ट पर्यंत अक्कलकोट तालुक्यात महसूल सप्ताहाचे आयोजन केले असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली. मंगळवार 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह समारंभात उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांचा गौरव करणे, जमीन महसूल प्रकरणे ई हक्क पोर्टलवर तलाठी आणि सेतू सुविधा केंद्रामार्फत नोंदवणे, दिनांक 2 ऑगस्ट रोजी युवा संवादाअंतर्गत 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जाती दाखला आणि अनाथांना विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप करून विविध शिष्यवृत्तीची माहिती देणे, 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा मध्ये पूर्व मान्सून व मान्सून कालावधीत बाधित नागरिकांना देय असलेल्या सोयी सुविधा देणे, नुकसान भरपाई देणे, 4 ऑगस्ट रोजी जनसंवादमध्ये महसूल अदालतींचे आयोजन करणे, 5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी यामध्ये संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक दाखले देणे, 6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधून अडचणी सोडवणे, 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभ होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी सदर महसूल सप्ताहाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी केले आहे. मी तहसीलदार अक्कलकोट. आपल्या 1 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचं शुभारंभ होत आहे आणि महसूल सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान सर्व ठिकाणी राबवला जात आहे. त्याच पद्धतीने अक्कलकोट तालुक्यामध्ये उद्या दिनांक 1 ऑगस्ट रोजी आपल्या तहसील कार्यालय अक्कलकोट येथे महसूल दिनाचं शुभारंभ होत आहे. या 1 ऑगस्ट रोजी आपण प्रामुख्यानं MLRC 155 खाली जे दुरुस्तीचे आदेश आहेत त्या आदेशांचं त्या ठिकाणी वितरण करणार आहे. तसेच मोफत सातबारा आणि दुबार रेशन कार्ड याचं या ठिकाणी वितरण करून त्या ठिकाणी फेरफार अदालती आपण घेणार आहे. त्याच्यानंतर आपण 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद साधणार आहे. त्या अनुषंगाने आपण प्रत्येक शाळा, कॉलेज, महाविद्यालय या ठिकाणी जाऊन दाखल्यांचं वाटप करणे, तसेच नवीन अर्ज स्वीकारणे आणि ज्या युवकांना 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण होते वयाची, त्या सर्वांची कंपल्सरी मतदार नोंदणी करणे ही त्या ठिकाणी आपण याला प्राधान्य देणार आहे. तसंच सद्यस्थितीमध्ये ई पीक पाहणीची प्रोसेस ही प्रगतीपथावर असून यामध्ये प्रामुख्यानं ऑनलाईन ई पीक पाहणी करणे ही युवकाशी संवाद साधून त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन आपण ऑनलाईन ई पीक पाहणी कंपल्सरी करणार आहे. आणि यासाठी आमचे उच्च प्रतीचे शिक्षण दिल्याने कुटुंबासह देशाची प्रगती होईल असे प्रतिपादन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केले. 7 पिढ्या बसून खाण्याकरता कोट्यवधी रुपये कमावून ठेवण्यापेक्षा आपल्या मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण देऊन सुसंस्कृत पिढी घडवा, यामुळे कुटुंबासह देशाची प्रगती होईल असे प्रतिपादन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले. ते अक्कलकोट येथे गुरव समाज संघटना आयोजित केलेल्या 10वी-12वी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर हरिभक्तपरायण काशीनाथ गुरव महाराज, माजी नगराध्यक्ष शोभा खेडगी, जिल्हाध्यक्ष प्रकाश मोकाशी, ॲडव्होकेट अनिल मंगरुळे, उद्योगपती संजय पाटील, लातूर जिल्हा गुरव समाज संघटना अध्यक्ष संजय घुगे, समाज संघटना तालुका अध्यक्ष शिवानंद फुलारी, सचिव मल्लीनाथ पुजारी आदी उपस्थित होते. खासदार जयसिद्धेश्वर म्हणाले, पालकांनी फार मोठी प्रॉपर्टी कमावून पुढील भावी पिढीला आयतं खाऊ करून ठेवण्यापेक्षा उच्च विद्या विभूषित करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करा. यामुळे अनेक पिढ्यांचे कल्याण होईल असे परखड मत महास्वामीजी यांनी व्यक्त केले. या प्रसंगी उद्योगपती बसवराज तेलगाव, समाजभूषण राजकुमार बिराजदार, सेवानिवृत्त कृषी अधिकारी CB गुरव, प्रभाकर गुरव, गोव्याचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार बाबूराव फुलारी, अंधगायक रेवणसिद्ध फुलारी, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गुरव, कांतू फुलारी आदींचे शाल, ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोप देऊन गौरव करण्यात आले. या प्रसंगी अंधगायक रेवणसिद्ध फुलारी यांनी गायलेल्या
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या गाण्यानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. प्रस्तावना तालुका अध्यक्ष शिवानंद फुलारी यांनी केली. सूत्रसंचालन विद्याधर गुरव यांनी केले, तर आभार शरणप्पा फुलारी यांनी मानले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विद्या संपन्नता ब्रीद वाक्याप्रमाणे विद्या संपादन करीत संपन्नता मिळवा. भारताचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांचे प्रतिपादन. सोलापूर विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान. शहरात लोकमान्य टिळकांसह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. महापालिकेसह विविध पक्ष संघटनांचा उपक्रम. महापालिका तिजोरीत 1.5 महिन्यात 50 कोटी मिळकत कर झाले जमा. रोज सुमारे 1 कोटीची होते वसुली. शहरवासियांना सोयी सुविधा देण्याची होती मागणी. आणि शासनाने धाडलेले अधिकारी सोलापूर महापालिकेत कधी होणार रुजू? नगर विकास विभागाचे होते सोलापूर महापालिकेकडे दुर्लक्ष. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.